संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख जे आहेत ते नुकतेच आता आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। जरांगे पाटील यांच्याशी ते चर्चा करणार आहेत। दादा, तुम्ही आता या आंतरवालीमध्ये आलात, तिकडे मात्र सुरेश धसानी धनंजय मुंडे यांची भेट घेतली। नाही, मी नेहमीप्रमाणे एक 4-8 दिवसाला दादांकडे येत असतो। काल दादांची तब्येत बरी नव्हती, मी कालच येणार होतो, पण मी दुपारून येण्याचे ठरवलं होतं, तरी देखील मला यायला उशीर झाला। दादांच्या चौकशीसाठी विचार किंवा हे जे न्यायाचा आपला लढा आहे त्या संदर्भात दादांची चर्चा करण्यासाठी मी आलो आहे। नाही, तिकडे मात्र सुरेश धसानी धनंजय मुंडे यांची भेट घेतली, याच्याकडे कसं बघता तुम्ही? त्याच्या संदर्भात मला म्हणजे माहितीच काही नाहीये की काय झालंय, काय चर्चा झाली वगैरे। मग तीच चर्चा मी दादांसोबत करून मग मी प्रतिक्रिया देईन। तब्बल जवळपास 4-4.5 तास त्यांच्या दोघांमध्ये चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे। काय वाटतं, हे प्रकरण जे आहे ते आता दुसऱ्या वळणाकडे जातंय किंवा राजकारण होते याच्यामध्ये? आता हे प्रकरण तर दुसऱ्या कुठल्या वळणाकडे आपण जाऊ देणार नाहीत, कारण आपल्याला न्याय घ्यायचा आहे। आपली दुसरी जी काही मागणी असती किंवा दुसरी जी भूमिका असते त्या आपण ह्याच्यावर असं विश्वास म्हणजे याच्यावर व्यक्त झालो असतो। आपल्याला न्याय घ्यायचा आहे, आपण थांबणार नाहीत, आपण रस्त्यावर येणार आहेत, आपण ह्या न्यायासाठी कुठलीही लढाई लढायला तयार आहेत। मात्र जी काय भेट झालेली आहे त्यातून त्यांची काय प्रतिक्रिया आहे याकडे सुद्धा म्हणजे याची सुद्धा माहिती मला म्हणजे असल्याशिवाय मी तुम्हाला व्यक्त होणं चुकीचं। नाही, जसं आपण बघितलं की हे प्रकरण जे आहे ते सुरेश धसानी लावून धरलं होतं। इतके दिवस त्यांनी जे आहे ते पाठपुरावा केला, जवळपास आता 70 दिवस उलटून गेलेत। इतक्या दिवसानंतर पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा आता शेवटच्या क्षणाला जेव्हा न्याय मिळणार आहे त्या क्षणाला त्यांनी ही भेट घेणं, म्हणजे काय वाटते तुम्हाला? आता नाही, आता त्यांचं काय बोलणं झालंय, त्यांचं काय चर्चा झाली हे समोर येणं किंवा हे त्यांनी व्यक्त होणं यावरच आपल्याला त्याच्यावर निर्णय घेता येणार आहे ना। अगोदर आपण ते काय घडलंय अंदाज लावण्यात काय अर्थ आहे? पण या सगळ्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अशाच चर्चा सुरू आहे की याच्यामध्ये सगळं जे आहे ते राजकारण सुरू आहे। नाही, त्यावरच आम्ही चर्चा करून आम्हाला काय पुढे करता येतंय, आम्हाला न्यायाच्या भूमिकेत काय करावं लागेल त्या संदर्भातच आम्ही चर्चा करून पुढील जो निर्णय ते आम्ही घेणार आहोत। तुम्हाला बी टीम कडून जे आहे ते धमक्या दिल्या जात आहेत असं तुम्ही सांगताय, नेमकं कुणाची ही बी टीम आहे आणि किती लोक असतील याच्यामध्ये? नाही, हे खूप मोठ्या प्रमाणात लोक आहेत। ज्या सुनावणी दरम्यान, ज्या कोर्टात त्या सुनावणी असतात त्या दरम्यान जे आरोपी आणतात त्या दरम्यान हे लोक कोर्टाच्या समोर, पोलीस स्टेशनच्या समोर, रस्त्यावर असे खुलेआम फिरताना दिसतात। त्याचे व्हिडिओ देखील आलेले आहेत। यावर काय भूमिका घ्यायची सरकारने किंवा प्रशासनाने हे त्यांनी गांभीर्यानं ठरवलं पाहिजे। याची तक्रार तुम्ही पोलिसांकडे केली आहे? आम्ही तोंडी त्यांना सगळी माहिती सांगितलेली आहे। काही लिखित स्वरूपात द्यायचं असेल त्यांना तर आपण त्याचं देऊ शकतो। एक शेवटचा प्रश्न विचारतोय, तुमच्या वहिनींना लिपिक पदासाठी जे आहे ते नोकरीची ऑफर आलेली आहे, तुम्ही ती स्वीकारली आहे का? नाही, आपण या न्यायाच्या भूमिकेमध्ये जोपर्यंत न्याय भेटत नाही आपल्याला, जोपर्यंत यांना फाशी होत नाही आरोपींना, कारण का यांचं आता हे प्रकरण झाल्यापासून सुद्धा अशा विविध गोष्टी करायला चालू आहे, यांचे प्रकरण ते समोर येतच आहेत। तर ते झाल्याशिवाय आपल्याला कुठलीच जास्त आता गरज नाहीये, आपलं खूप गरजा छोट्या आहेत। त्याच्यामुळं आरोपींना फाशी झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आपली आहे आणि तीच राहणार आहे। तर आपण बघितलं तर हे होते धनंजय देशमुख आणि नुकतेच ते आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले। आता सध्या जरांगे पाटील यांच्यासोबत ते आता चर्चा करणार आहेत। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली सराटी।